नमस्कार, आरुष कुकिंग मध्ये आपलं स्वागत। आज आपण रवा किंवा तांदळाचं पीठ न वापरता फिश फ्राय करणार आहोत। ही रेसिपी अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होते। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, 1 चमचा घरगुती मसाला घेतलाय, 1 चमचा मिरची पावडर घेतली, अर्ध लिंबू घेतले आणि 1 चमचा कोकम आगळ घेतलेला आहे। मी हे मीठ मसाल्यांचे प्रमाण 2 फिशच्या अंदाजाने घेतलेलं आहे। मसाल्यांचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे प्लेट मध्ये मी कोकम आगळ घेतलाय, त्यामध्येच लिंबाचा रस सुद्धा घेतलाय। यातल्या लिंबाच्या सीड्स आपण काढून घेऊया। यामध्ये अगदी 1 चमचा आपण तेल घातलेले आहे। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। यामध्ये आलं लसूणची पेस्ट राहिली होती घालायची। आता 1 चमचा आपण इथे आलं लसूणची पेस्ट सुद्धा ऍड करतो आहोत। आता ही पेस्ट सुद्धा सगळ्या या मसाल्यांमध्ये एकत्र मिक्स करून घेऊया। आणि आता हा सगळा जो मसाला तयार झालेला आहे तो या फिशला लावून घ्यायचा आहे। हे फिश मार्केट मधून आणून स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्या पोटाच्या भागाकडचा जो पण काळसर असा भाग असतो तो काढून घ्यायचा, त्यामुळे फिश कडू लागतात। फिश स्वच्छ करून झाले की मग लगेच याला आपण आपला तयार केलेलं मॅरिनेशन लावून घेऊया। दोन्ही फिशला व्यवस्थित दोन्ही बाजूने मॅरिनेशन लावून घ्यायचंय। वेळ असेल तर 10 मिनिटांसाठी हे फिश मॅरिनेट करून बाजूला ठेवू शकता। 10 मिनिटं बाजूला न ठेवता लगेचच बनवली तरी चालते, तरी सुद्धा ही फिश खूप टेस्टी बनते। आता इथे तव्यावरती मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये घातल्यात लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या। लसूण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचंय। आता हे जे ऑइल आहे ना ते या लसणाच्या फ्लेवरचं झालंय। आता यामध्ये आपण हे मासे फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने व्यवस्थित आलटी-पलटी करून हा फिश फ्राय करून घ्यायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेम वरती आपण फिश तयार करणार आहोत। यावरतून घालूया थोडीशी कढीपत्त्याची पानं। हे दोन्ही फिश 2-3 मिनिटं एका बाजूने, 2-3 मिनिटं दुसऱ्या बाजूने, या पद्धतीने फिश व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। फिश एका बाजूने फ्राय झालेला आहे, आता दुसऱ्या बाजूनेही आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। मस्तपैकी चमचमीत फिश फ्राय तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।